वसे चित्ती त्याची घराणी संगती त्याची घराणी संगती
वसे चित्ती त्याची घडावी संगती, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, आयशे आवडते मना देवा पुरवावी वासना. हरिजना भेटी किंवा हरिजना सवे भेटी, न हो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. तुका म्हणे जिने भले संत संघटने, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. पांडुरंगा मस्तक हे पायावरी, यावर करे संतांचे हा, जेने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला. वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला, जो का भक्त विरक्त भूतलवटी विख्यात हा बोधला. त्या श्री संत सद्गुरु माणकोजी चरणी साष्टांग मी घातिला. विठ्ठल सेवेकरिता म्हणजेच निरूपणाकरिता प्राप्त असलेला किंवा निवडलेला असा जो अभंग आहे, तो अभंग श्रीमंत श्री संत श्रेष्ठ महान वैष्णव जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा अभंग असून, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय भगवान श्री पंढरीकडं प्रार्थना करतात, मागणी करतात. आपल्या अंतःकरणामध्ये असणारी जी इच्छा आहे किंवा त्याला वासना म्हणा, ती वासना सद्वासना जी आहे, ती सद्वासना महाराज भगवंताच्या समोर ठेवताय, मागताय. आता विचार केला तर तुकोबाराय हे अधिकारयुक्त प्रासादिक आहे, ज्या तुकोबारायाची परंपरेच्या सेवेचा अधिकार आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे अंबरीश, राजा अंबरीश म्हणजे तुकाराम महाराज. लक्षात घ्या, तुकाराम महाराज आजकालचे नव्हे, राजा अंबरीश जे होते ना, ज्यांच्यामुळं द्वादशी सुरू झाली, जे बार्शीला होते ते अंबरीश राजा. आणि अंबरीश राजा म्हणजे प्रल्हाद. लक्षात घ्या, अंबरीश राजाचा पुनर्अवतार म्हणजे प्रल्हादाचा आहे. आणि पुढे प्रल्हादानंतर जे अंगद झाले ते म्हणजे तुकोबाराय. अंगदाच्या नंतर द्वापार युगामध्ये जे उद्धव होते ना, ते उद्धव म्हणजे तुकोबाराय. पुढे कलियुगामध्ये नामदेव महाराज होते ना, नामदेव महाराज म्हणजे तुकोबाराय. ज्यांचा परंपरेच्या सेवेचा एवढा अधिकार आहे, अधिकारयुक्त प्रासादिक आहे तुकोबाराय, परंपरेच्या सेवेचा अधिकार आहे. एक युगात नाही, अनेक युगामध्ये ज्या ज्या वेळी देवाचा अवतार त्या त्यावेळी तुकोबारायांचा अवतार. नामदेवराय म्हणजे तुकोबाराय,
दुसरं ते कोणी नाही. नामयाचा तुका आणि ज्ञानयाचा एका. ज्ञानोबा राहायचे एकनाथ महाराज आणि नामदेव राहायचे तुकाराम महाराज, दोघं अवतारी पुरुष. पण असे जगद्गुरु तुकोबरायाच्या जवळ परंपरेचा सेवेचा अधिकार होता. पण तुकोबरायाने कधीही भगवंता पुढे मागणी केली नव्हती, हात पसरला नव्हता. कारण तुकोबरायाला मागणं हे मान्यच नव्हतं. ते मागणं म्हणजे त्याच्या जीवनाला धिक्कार म्हटले. धिक जिने हात पसरी धिगत्याचे. हो, जो हात पसरतो त्याचं जीवन बर्बाद होते. धिक्कार त्याच्या जीवनाला. काय तुकोबरायचं वाक्य आहे. आणि आम्ही मागितल्याशिवाय एकही कीर्तन करत नाही. काय आमचाही अधिकार आहे. कुठे महाराज, कुठे आपण, कुठे त्यांची परंपरा. एक दिन नाही. कधीही तुकोबरायाने संपूर्ण गाथ्यामध्ये अनेक अभंग आहेत, मागणी पर प्रकरणामधले अभंग आहेत. पण तुकोबरायाने मागत असताना कधीही आपल्या प्रपंचाविषयी तर नाहीच नाही मागितलं, कुठेही मागितलं नाही. विचार केला तर तुकोबरायाचा प्रपंच हा फार चांगला होता असा प्रकार नाही. आणि सदैव सुडके जवळी येतात चोर धाके. जाऊ पुढती भिके पुतली घर राखीती. महाराज म्हणतात आम्ही जर बाहेर गेलो तर आमच्या घराचं राखण कोण करतं. तर एक तर आमच्या घराला कुलूपच नाही. आणि दुसरी गोष्ट, आमचं घर राखण कोण करतं तर कुत्री करतात. कुत्री म्हणजे सांभाळलेली नव्ह. गल्ली मधली मोकाट कुत्र्याला जागा कुठं नाही, त्यांनी कुठं जाऊन बसावं तर तुकाराम महाराजांच्या घरात जाऊन बसावं. कुत्री घर राखी तिथं बसायचे. ज्यांना कुठं थारा नाही त्याने तिथं जायचं. अशी परिस्थिती असताना सुद्धा तुकोबरायाने कुठेही प्रपंचाविषयी मागणी केलेली आढळून येत नाहीच. कुठेही नाही. का मागितलं नसावं. का त्यांना वाटत नव्हतं का आपल्या प्रपंचामध्ये काही कमतरता आहे. पण तुकोबराय म्हणतात माहिती आहे मला, प्रपंचातली कुठलीही गोष्ट देण्याचा अधिकार देवाला नाही. हे पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा. प्रपंचातलं तुम्हाला देण्याचा अधिकार देवाचा नाही. देव देऊ शकत नाही. काही लोक म्हणतात दादा आम्ही एवढी पारायण केली, आम्ही इतक्या वाऱ्या केल्या, इतके भजनं केली, पण आमची काही दारिद्र्य हटली नाही, घरावरचं पत्र निघालं नाही, आणि जो कधीच काय करीत नाही त्याच्या गाडीवर गाड्या माडीवर माड्या. दादा हे काय, त्याच्या माड्यावर माड्या चढायला गाड्यावर. आम्ही आयुष्यभर परमार्थ करतो पण आमचं काय पत्रा निघाला नाही. काय मी त्याला म्हणत असतो, तुला कोण म्हणलं की पारायण केल्यामुळं पत्रे निघतात म्हणून. असलेले पत्रे निघून जातात हे लक्षात ठेव. काय होईल, अरे पारायण भजन केली म्हणजे संसार चांगला होतो असं नाही. उलट काय होतं, संसाराचं वाटोळ होतं बर का. संसार हा चांगला होत नाही. संसार करायचा असेल तर पारायण करू नका, भजन करू नका, लोकांना टोप्या घाला, मुंड्या मोडा लोकांच्या. तुम्हाला चांगलं करायचं असेल तर इकडे येऊ नका भजनात परमार्थात, कशाला येऊ नका इकडे. असं होत नाही. तुकोबरायाला हे माहिती होतं, प्रपंचातली कुठलीही गोष्ट देऊ शकत नाही, तो अधिकार देवाचा नाही. मग प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. धन मान या गोष्टी देवाकडनं मिळत नाही. ज्याचं त्याचं पूर्वजन्माचं जे प्रारब्ध आहे, जे कर्म केलं त्याचं संचित झालं, संचिताप्रमाणे प्रारब्ध घडतं आणि प्रारब्ध प्रमाणे
केले कर्म त्याची भोगा आले. जे आपण केलेलं कर्म आहे तेच भोगाला येतं, ते भोगावंच लागतं. हे चुकवता येत नाही, काही केलं तर येत नाही. कारण जे पूर्वकर्मामुळं धन मान रोग हे सगळे गोष्टी हे एकदम प्रारब्धाने येतात. मला म्हणलं दादा तुम्ही इतके वर्ष झालं कीर्तन करता, तुम्हाला कसं काय डायबिटीज शुगर कसं काय तुम्हाला? मी म्हणलं पाप. तुम्हाला कसं काय म्हणलं? आयुष्यभर तुम्ही म्हणला इतकी वर्ष झाली 60-65 वर्ष झाली कीर्तन करता वाऱ्या करता, मग तुम्हाला रोग कसा काय? मी म्हणलं त्याचं एकच कारण पाप. ते म्हणला पाप तुम्ही पाप केलं का? मी आता नाही केलं पण केलं ना माग, म्हणून तुका म्हणे पापे येती येती रोगाची आरोग्य, रोगाच्या रूपाने येतात. ते केलेलं पाप आहे, ते भोगावं. म्हणून प्रारब्ध कर्माप्रमाणे जे आहे ते घडत असत. मग तुकोबारायांनी प्रपंचाविषयी मागणी केली नाही. जेवढे जवळजवळ 150 अभंग आपल्याला सापडतील तुकोबाराच्या सगळ्या गाथ्यामध्ये, मागणी प्रकरणामध्ये. पण मागत असताना परमार्थाविषयीच मागितलं. देव मागितलं किंवा देवाविषयी मागितलं, परमार्थच मागितलं. परमार्थाशिवाय दुसरं काहीच मागितलं नाही. प्रापंचिक विषय नाही, परमार्थिक विषय. तुकोबारा अशा परिस्थिती भोगत होते. देवाला वाटायचं तुकोबारायांनी काहीतरी मागावं आणि आपण द्यावं. तुकोबारा ज्या ज्या वेळेस मंदिरात यायचे, देव तुकोबाराकडे पाहायचे, सारखं पाहायचे. मंदिरात आले की पाहिजे. एक दिवस जास्तच बघायला लागले. तुकोबारायांनी विचारलं देवा, अहो हजारो लोक येतात जातात, तुम्ही त्यांच्याकडे बघत नाही, मी आलो की माझ्याकडे बघता, कशा करता? काय आहे कारण? काय? देवाने सांगितलं नाही. म्हणले मी मुद्दाम तुझ्याकडे बघतोय. काय काय कारण? काय कारण? एवढंच आहे की मला वाटतं तो काहीतरी मागावं, मी द्यावं. मागण्याची आस
पाहतोय बघा, देव तुकोबरायाच्याकडे पाहत होते, बघत होते. आम्ही आयुष्यभर परमार्थ केला, अजून देव आमच्याकडे काही डोळे उघडून बघायला तयार नाही. डोळे उघडून नका बघायला, पण कमी कमी स्वप्नात तरी, आम्हाला स्वप्नात सुद्धा येत नाही ते. आणि त्याला प्रत्यक्ष डोळे उघडून पाहायला म्हणले, का पाहता? एक तुको देवाने सांगितलं, मागण्याची आस पाहे मुखाकडे. मागण्याची आस आहे ठेवली मनामध्ये, तो काहीतरी मागावं, आणि मी चिंतिल्या रोकडे मनोरथ तुला द्यायची इच्छा आहे. तुकोबराय म्हणायला लागले, अहो मागायचंय काय? बर तुमच्याकडे आहे तरी काय? मला देण्यासारखं आहे काय तुमच्याकडं? तुम्ही काय आहे तुमच्याकडं? तुमची जी गोडाऊन आहेत ना, सगळी गोडाऊन मला माहिती आहे, काय काय माल कुठं कुठं काय आहे ते मला माहिती आहे. आणि ती जी आहे तर तुम्ही जे लौकिकात लोकांना देताना, ते मला माहिती आहे, ते मला कसं मिळतं ते मला माहिती आहे, ते तुमच्याकडे मागण्याची गरज नाही. तो का म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, माहिती आहे. जे जे कर्म धर्म तुमच्याकडे काय आहे मला माहिती आहे. मला देण्यासारखं तुमच्याकडे काय नाही. आणि तुम्ही जे द्यावं वाटतं तुम्हाला ते मला मिळण्याकरता तुमच्या पुढे हात पसरण्याची गरज नाही. मला तुमच्याकडे हात पसरण्याची गरज आहे. मला माहिती आहे जे जे कर्म धर्म, जे कर्मानं प्राप्ती काय आहे आणि धर्मानं काय प्राप्ती आहे हे मला दोन्ही गोष्टी माहिती आहे. कर्मानं काय मिळतं ते माहिती आहे आणि धर्म म्हणजे पुण्याईनं काय मिळतं तेही मला माहिती आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी पुण्याईनं मिळणाऱ्या म्हणजे धर्मानं मिळणाऱ्या आणि कर्मानं मिळणाऱ्या ह्या दोन्ही गोष्टी शाश्वत नाहीत म्हणून मी तुम्हाला मागत नाही. नाशिवंत आहे. कर्मानं लौकिक व्यवहारातलं मिळतं, पुण्याईनं स्वर्ग लोकातलं मिळतं. स्वर्ग लोकातलं पुण्याईनं मिळतं ना. जे स्वर्गात जे आहे ना आपण म्हणतो, लोक म्हणतात स्वर्गवासी झाले. मी म्हणलं कशाला गेले? काय तिथं आपलं गटूड आहे का हो? काही लिहित असतात वैकुंठवासी. तुला काय माहिती कुठे गेलाय ती? वैकुंठला गेला का कुठं गटाला जो पडला काय माहिती आहे तुम्हाला? कैलासवासी. अरे तिथं काही नाही बाबा, उगं तिथं काय कैलासाचं वर्गाचं काय आहे? अरे आम्हाला माहिती आहे त्याच्याकरता परमार्थ करायचा असं कोणी सांगितलं? लोक म्हणतात काय पुन्हा वैकुंठाला जावं, तिथं आपलं गटोडं नाही. आणि तुम्ही वैकुंठाची इच्छा करू नका, कुणी जाऊ बी नका. गेले ते निदाय झाले, आता आपण इच्छा नको. अरे महाराज म्हणतात हे प्राप्ती आहे पण ही प्राप्ती कायमची नाही. जय पुण्याची पावती सरे आणि मग इंद्रपणाची उटी उतरे. पुढे येऊ लागती माघारे. पुन्हा हितच का म्हणे जाती
आधी म्हणावं लागतं, असं वाजवावं लागतं. आणि मग काय 4 वाजले तरी सोडायचा नाही मी पाठक. अधोगती पुण्य खेळ जाते, अधोगती पुण्य संपलं तुम्हाला यावं लागतं. कर्मानं हेही नाशिवंत आहे, दोन्ही नाही. म्हणून मला याची गरज नाही. पण देव बघायला लागले, सारखंच बघायला लागले. काय करावं ते म्हणजे पहा, तुम्ही म्हणता पण माझ्या परंपरा, माझा संप्रदाय जर विचार केला तर आमच्या परंपरेमध्ये मागणं हा प्रकार नाही. काही मागणे मागण्याची आज तुम्ही मनात ठेवली, पण माझी जी परंपरा आहे, माझ्या वडिलांनी जी शिकवण दिलेली आहे, माझ्या वडिलांची घराण्याची परंपरा आहे, काय काही मागणे हे आम्हा अनुचित म्हणजे अनुचित, उचित नाही, अनुचित अजिबात मागणं ही माझ्या घराची परंपरा नाही. आणि यामुळं मी तुम्हाला काही मागू शकत नाही. देवाचा चेहरा पडला, देव बसले ग म्हणले, असला भक्त मला भेटायचा फार आवड, आताच मिळाला विचार. नाहीतर सगळी उठलेली दे दे म्हणती हरी, दारात येणारा एक सुद्धा असा जात नाही मोकळा. दे दे म्हणती हरी, हरी हे दे, हरी ते दे, हरी हे दे, देवाला मागणारी. पण तू असा भेटला, थोडं विचार केला, गप बसले, तू कोबराय पाया पडून गेले, विचार करायला जरा चुकलेला चेहरा बघितला. कोणी आईसाहेबांनी, बाजूला आईसाहेब होते ना, म्हणजे रुक्मिणी आईसाहेब, आईसाहेबांनी बघितलं, म्हणले आज काय की म्हणजे तोंड पडले मी दिसतं, म्हणजे चेहरा जरा चुकलेला आहे. कारण ते आपण कसं आहो ते तिला कळतं चटकन.
काय झालं? ती म्हणली कसं का आज असं का करायला? काय नाही काय नाही काय नाही काय नाही. काय झालंय का? आज जरा चेहरा पडलेला आहे तुमचा. नाही असू दे असू पडलाय. काय नाही काय नाही. अगं झालंय काय? तुम्ही सांगा ना. मला सांगायचं नाही म्हणजे कुणाला सांगायचं आहे? होय, तुला सांगून त्याचा उपयोग नाही. मला माहिती आहे तुझ्या योग्यतेचं काम नव्हते. ते म्हणजे काय असणं असं मला सोडून असणार आहे. पण काय काय वेळेस बाया उगतच घेतात मोठेपणे. काय मला तो मला वाचून ते म्हणले काय नाही हो म्हणले. अगं म्हणले तुकोबरायाचं ऋण माझ्या डोक्यावर आहे. युगानयुगी तुकोबराय अंबरीश राजापासून सेवा करत आला. आतापर्यंत सहयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी युगानयुगी सेवा केली आणि सेवेचं फळ मात्र मागितलं नाही. त्याचं वजन माझ्या डोक्यावर आहे आणि हे फेडावं कसं याचा मी विचार करतोय. ते म्हणले का? मी रिणको आहे. रिणको नाम विठ्ठल धनी आणि धनको नाम तुकावाणी. धनको नाम तुकावाणी आणि रिणको नाम विठ्ठल धनी. हे रिणको झालं ते धनको झालं. तुकोबरायचं धन आहे, भरपूर ऋण आहे. काय करायचं? आईसाहेब म्हणले त्याच्यात काय अवघड गोष्ट आहे? काय अवघड गोष्ट म्हणजे काय आहे त्याच्यात? काय अहो त्याला काहीतरी द्यावं आणि आपलं ऋणातनं मुक्त व्हावं. ते म्हणजे मला ते सगळं कळतंय पण ते जमलं ना म्हणले. ते म्हणजे कसं जमत नाही? मी बघणार. तू त्याच्या वाटत जाऊ नको. कारण ही आमची वारकऱ्याची जात आहे. वारकरी हे तुझे भक्त नाहीत, लक्ष्मी भक्त नाहीत. मग हे नारायण माझे भक्त आहेत म्हणले. तुझं चालणार नाही खेळ वारकऱ्यापुढे. नाही 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 म्हणले. ते कसं काय? बघते बघते तर बघ जमलं बरं झालं. ते म्हणले नाही नाही मी बघून येतो. तुम्हाला कळत नाही का? बसा बसा तर बसा घरात. काय झालं? ही गेली धडा 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 आईसाहेब आमच्या तुकोबरायच्या घराला. तुकोबरायच्या घरी गेले. तुकोबरायने पाहिला आलेला याला या अतिथी सत्कार केला. आईसाहेब येण्याचं कारण नाही, काहीतरी मागा आणि मी देते असं इच्छा आहे. तुम्ही मागा आणि मी द्यावाची इच्छा आहे. काहीतरी मागा. तुकोबरायने म्हणले त्यांना पठवून सांगून आलो. आता ह्या घरला आल्या आणि घरला येऊन अशी टोपी मला घालायला लागल्या. बर मग आता घरला आलेल्या अतिथीचा सत्कार तर करावं लागेल. अतिथीचं मान्य करावं लागेल. तुकोबरायने सांगितलं हे पहा हे साहेब मला एक द्या. म्हणजे काय द्या? आता दिले ते दर्शन, आता दिले ते दर्शन पुन्हा नको माई. वा घराच्या बाहेर आमच्या. म्हणले काय? हे मागितलं ना घराच्या बाहेर जावा. म्हणजे का आत्ता मी आमच्या घरात पाऊल टाकला पुन्हा म्हणून आमच्या घरात लक्ष्मीचा पाय नको. कारण हे काय काय करतंय तुमचं पाय मला माहित आहे. तेव्हा अरे तुका बोला नाही नाही मी मागा म्हणलंय मागितलंय. तुम्ही चला घराच्या. आईसाहेब तिथनं आल्या खाली मान घालून. चुकलेच ना, काय काम झालं नाही. देवाने लांबूनच बघितलं. काम झालं दिसत नाही म्हणलं. खाली मान घालून आली तेव्हा. नाहीतर बाजारातली वांगी एक 4 आण्यानं सच मिळली तर अशी. तुम्हाला काय करते? तुम्हाला काय करतो? 4 आणे सत्तर आणली पण कालची होती. तुलाच अख्खं नाही म्हणावं लागली मोठ्यानं म्हणायला. तर मला कळत नाही. अरे देवाने विचार केला काहीतरी काम झालं नाही. खाली मान घातली नाही तर वर तोंड करून आली असती. पण देवाने बघितलं काय झालं. सहज कुंटले येणे जाणे. तुमचं येणं जाणं तर राहिलं, माझं येणं जाणं बंद झालं. म्हणले त्यानं असलं मागितलं. तुकोबराय देव म्हणले तुला माहित नाही त्या तुकाच्या नादी लागायचं नाही. तो मागत नाही. तुकोबराय परत आले. देवाने पुन्हा पाहिलं. तुकोबरायने विचार केला आता मोठी माणसं आहेत. मोठ्या माणसाचा अपमान करायचा नसतो. काय? मोठ्या माणसाचा अपमान करायचा नसतो. जरा काहीतरी मर्यादा मान द्यावा लागतो. महाराज घोड्यावरनं पडले म्हणायचं नाही. मग महाराज घोडीचे अलग हो गए. अपमान करायचा नाही महाराज. मग हे म्हणले असं करा काय
काहीतरी मागा. तुकोबराय म्हणले बरं ठीक आहे, तुम्ही म्हणता ना मग मी मागतो. काय म्हणायची काही मागा मागा हे काही मागा मागा मागा. 8 वाजल्यापासून सुरू झालंय काय मागा 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 मागा. 9 वाजत आले कवा मागायचं आहे. ते म्हणले म्हणशी काही मागा मागा मागा. तुकोबराय म्हणले मग तुला द्यायचं आहे ना हेची. सकारात्मक शब्द घातला हेची म्हणजे दुसरे नव्हेची. हेची हेच दे. हेची दान दे का हेच दे, दुसरं मी घेणार नाही. हेची देगा पांडुरंगा. देवाने सांगितलं बर काय हरकत नाही देतो. काय द्यायचं आहे अभंगाचं प्रथम
संगती बारखुमाई जय जय बारखुमाई जय जय बारखुमाई आहा जय जय देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. आईशी आवडते मला. महाराजांनी मागणी केली. तुम्ही म्हणता मनाची काही मागा मागा मग हेची देगा पांडुरंगा हे दे. काय ज्याच्या चित्तामध्ये देव आहे ना त्याची संगती मला पाहिजे. महत्वाची मागणी केली संगतीची. कारण काय जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गरज आहे ती संगती. संगती ही महत्वाची आहे. जसं जीवन जगताना अन्न वस्त्र पाणी निवारा ह्या गरजेच्या गोष्टी आहेत. मोबाईल जास्त गरजेचा आहे. वा 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 ते घ्या आता उद्यापासून सुरू करतो ना ते मोबाईल सुद्धा गरज आहे. या जशा गरजेच्या गोष्टी आहेत ना तशी संगती ही महत्वाची आहे. जीवनामध्ये संगती हा महत्वाची आहे. कारण संगती हीच आपल्या जीवनाला कृतार्थेला कारण संगती आहे आणि अधोगतीला कारण संगती आहे. अधोगती ही संगती आहे आणि कृतार्थता ही सुद्धा कारण संगती. अहो तुम्ही सहज म्हणता ना बोलता बोलता अहो तुमचा पोरगा चांगला होता लहानपणी. टाळ घ्यायचा भजन करायचा नाचायचा ते धोतर घालायचा टोपी नेसायचा खूप आनंद वाटायचा. वा वा एक नंबर वारकरी होणार वाटत होतं. बर मग काय झालं पोरगा फार बिघडला तुमचा. कसं काय बिघडला? अहो दादा पोरगा आमचा चांगलाच होता हो. मग काय झालं त्या बाजूच्या गल्लीतला आहे ना ती बाळ्या त्या बाळ्याच्या संगतीनं आमचा राम्या बिघडला. कशानं बिघडला राम्या? बाळ्याच्या संगतीनं. म्हणजे बिघडलेल्या माणसाची संगतीनं ह्यो बिघडला. म्हणजे बिघडायला कारण संगती. अहो तुमचा पोरगा तर उडाण टप्पू होता. काय नाही काय त्याला परमार्थाचा पत्ता नव्हता. पण आता दिसतोय मला बरा दिसायला लागलाय. माळ घातली आहे पंढरीची वारी करायला लागलाय भजनात यायला लागलाय. कसं काय? अहो ते काय झालं माहितीये का ते आमच्या गल्लीतला एक महाराज आहे का नाही भजन करतो तो त्याच्या संगतीनं ही अलीकडे इकडं असं झालं म्हणले. नाहीतर त्यातला नव्हता पण असा झाला. अगोदर बिघडला होता पण आता निदान रिटायर झाल्यावर का होईना आला ताळ्यावर. माळ घातली. काही काही लोक माळ घालायला येतील. मी परवा एक आला होता बरं का माळ घालायला. त्याच्यात तोंडात जाताचा पत्ता नाही. चांगलं वय झाले आणि आला म्हणा दादा आता माळ घालायची. मी म्हणलं का आता वर्ष काय आयुष्य संपलं आता तरी घालावी. मी म्हणलं आयुष्य संपल्यामुळं ना सावना म्हणून घालायला आलाय. म्हणलं तू काय येडा काय माणसं आहे. कळालं का? चांगलं व्हायला कारण संगती आहे.
वाईट व्हायला कारण संगती आहे. संगती ही महत्वाची आहे. संगतीमध्ये काही प्रकार आहेत. एक आहे सत्संगती, दुसरी आहे दुसंगती आणि तिसरी आहे कुसंगती. कुसंगती दुसंगती एकच आणि तिसरी एक आहे विसंगती. सत्संगती, दुसंगती, विसंगती. कळलं का? संगती कसली? सत्संगती. दुसंगती म्हणजे कुसंगती आणि तिसरी म्हणजे विसंगती. या तीन संगतीमध्ये दुसंगती सर्वथैव त्याज्य करून टाकावी. दुसंगती करूच नाही. सत्संगती चांगली आहे पण दुर्दैव असं आहे प्रयत्न करून लाभत नाही. सत्संगती चांगली आहे प्रयत्न करून लाभत नाही. दुसंगती अशी आहे प्रयत्न न करता लाभते. आणि विसंगती अशी आहे ती भोगावीच लागते. विठ्ठल कुसंगती वाईट संगतीला शिकावं लागत नाही. लागतं का? असा कुठेतरी बोर्ड कोर्स बघितला का? आमच्या येथे दारू पिण्यास शिकवलं जाईल. कोर्स 6 महिन्याचा, फी 25,000. आहे का कुठं क्लास? आहे का त्याला? आहे का क्लास? सांगा मला. असला तर बोर्ड दाखवा. नाही मग शिकला कसा? वाईट आपोआप येतो, आपोआप येत. पण चांगलं भजन करून शिकून शिकून शिकविणारा मास्तर बरं. पण ह्याला टाळ जमायचा नाही. टाळ सुद्धा जमायचा नाही. काय करावं? काय चांगली गोष्ट प्रयत्न करून लाभत नाही. वाईट गोष्ट न प्रयत्न करता लाभते. आणि विसंगती हे भोगावीच लागते. कारण विसंगती म्हणजे आपल्या विचार एक वेगळा आणि दुसऱ्याचा विचार वेगळा. हे समविचार होणं फार अवघड आहे. कारण का? विसंगतीच आहे जगात सगळी. देशात विसंगती, गावात विसंगती, घरात विसंगती. सगळ्या घरात सुद्धा आपलं एक विचार तर पोरं एक विचाराची आहे की नाही. बापानं कीर्तन करत फिरायचं, पोरानं देशी विदेशी तर लायसन काढायचं. कसं व्हायचं काय? बापानं लोकाला रोज परमार्थ सांगायचं आणि ह्यानं मात्र पिऊन पडायचं. कसं व्हायचं? विसंगती की नाही बापलेकामध्ये? विसंगती. घरात आपलं एक मनातला विचार वेगळा तर तिचा विचार वेगळा. दोघाचं सुद्धा जमना. घरातल्या घरात नवरा बायकोचा सुद्धा. संसारात जाऊ द्या, परमार्थात सुद्धा जमत नाही दोघांचं. दोघांची देव वेगवेगळीच. ह्यानं एकादशी आली, ह्यानं पुंडरी कवर रे हरी विठ्ठल. ह्यानं म्हणलं किती म्हणते आई राधा उधो उधो. कसा मेळ घालायचा दोन देवाचा सांगा आता तुम्ही. बायको उधो उधो हिने कवड्याची माळ घालती आणि ही तुळशीची माळ घालती. आणि ही पंढरीची वारी करते, ही परडीकडून उधो उधो बोलते. एका घरात एवढा धिंगाणा. देवात जर ह्यांचा मेळ बसना कसं बसायचा मेळ? ही विसंगती आहे आणि ही जीवनात भोगावीच लागते. त्याला काय विलाज नाही. पण एक आहे प्रयत्न करून प्राप्त करून घ्यायची ती सत्संगती. पण सत्संगती ही दुर्लभ आहे. म्हणून महाराज म्हणतात मला संगती दे. पण कसली दे? सत्य संगती. ज्याच्या चित्तामध्ये तू आहे त्याची संगती. आता 2 प्रश्न आहेत. संगती पाहिजे कोणची? सत. जे सत आहे त्याची संगती पाहिजे आणि ते सत चित्तात असलं पाहिजे. सत काय आहे? सत हे कळलं की पुढचं आपलं बघू संगतीचं. सत काय आहे? सत फक्त एकच सत जगात आहे. ते सत म्हणजे सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. भगवान परमात्मा एक सत आहे आणि भगवान परमात्म्याशिवाय सगळं दिसतं ते असत आहे. काय आहे? जय 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 खाने
परमात्मा एक सत आहे आणि भगवान परमात्म्याच्या शिवाय जे जे देखणे सकळ डबल शब्द जे 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 काय तुला वाटतं ते सगळं जे दृष्टीला गोचर आहे तुला जन्मदृष्टीनं जेवढं दिसतं ते ते स्वप्न आणि स्वप्नीचे मृगजळ बघा कसं माऊली शब्द घातला हे सगळं जग स्वप्न आणि पुन्हा स्वप्नात मृगजळ आता एक लक्षात घ्या स्वप्न खरं का खोट स्वप्न खरं का खोट खोट बर मृगजळ खरं का खोट खोट त्याच्याहून खोट म्हणजे महाराज म्हणजे खोट्यातलं खोट जे जे देखणे सकळ सगळं जेवढं दृष्टीला पडतं ना ते कसं आहे नुसतं खोट नव्ह खोट्यातलं खोट स्वप्न आणि स्वप्नातलं मृगजळ हे स्वप्न मग हे मृगजळ आहे स्वप्न आहे उगा वाटतं आपल्याला खरं तुम्हाला वाटतं हे माझं गाव सोलापूर माझं गाव भारत माता नगर माझं हे घर माझं ही बायको माझी ही लेकरं माझी ही सगळं सून माझी येड्या कशाला कोणाला म्हणायला लागला माझं माझं हा उभं लागायला सांग आम्हाला लय पंचायत येते हो कुठं कुठं घरला गेलं की आम्हाला नाईला जाणं सगळं होय 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 म्हणावं लागतं ही माझी ही तिची ही अमुक ही अमुक बरं 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 का चहा अजून आलेला नसतो तोपर्यंत मी गप्प काय अवघड आहे अरे हे सगळं जे आपण मिथ्य पण आपल्याला मिथ्य आहे पण सत्यत्वाचा भास व्हायला लागला मिथ्य आहे खोट खरं काहीच नाही आपलं काय आहे इथं दोन बांबू चार चिपडाच्या पेंड्या आणि पातळ चहा सुद्धा गाळून या असलं कापड आणि गोला संपला आपला कारभारच संपला प्रॉपर्टी आपली संपली काही नाही आपलं फुकट म्हणायचं हे सगळं सगळं माझे माझे म्हणून गेला तुला सत्यत्वाचा भास आहे पण हे मिथ्य आहे स्वप्न आणि स्वप्नातलं मृगजळ आहे एक तुम्हाला गोष्ट सांगतो पुढे जातो बरं का एक भिकारी होता भिकारी उन्हाळ्याचे दिवस होते दुपारची वेळ खूप भूक लागलेली होती असाच गेला इकडे तिकडे फिरत आला आल्याबरोबर त्याला काय झालं कुठेतरी चांगलं जेवण मिळालं अगदी ते बांधून जेवण घेतलं बरं का जेवण घेतलं आणि जेवण घेतलं आणि तो काय करायला लागला चला म्हणला कुठेतरी आता पाण्याची व्यवस्था बघू आणि जेवण करू मग ते जेवण सगळं घेऊन गेला इथे विहीर दिसली म्हणला इथं विहिरी आहे चांगलं आहे विहिरीच्या त्या कटाड्यावर बसला जेवण केलं पोट भरून जेवला खाली गेला विहिरीत पाणी प्याला गार पाणी होतं आंब्याचं झाड त्या विहिरीच्या कटाड्यावर होतं ह्यानं काय केलं भरपूर जेवला पाणी पिला आणि त्या आंब्याच्या झाडाखाली बसला बसल्या बसल्या त्याला डुकले आली की उन्हाळ्यात आता गार पाणी प्याला जेवला जरा उन्हाळा आला झोपला कुठे झोपला विहिरीच्या कटाड्यावर तिथं बघ हिरी कटाडा झोपला असा झोपी गेला झोपीत त्याला स्वप्न पडलं अहो स्वप्न केव्हा पडतं झोपीतच पडतं ना का जागृतीत पडतं जागृतीत अजिबात नसतं हे पडतं ते झोपीत पडतं जे अज्ञान रूपाची झोप आहे ना त्या झोपीमध्येच हे स्वप्न पडतं झोपलं आणि स्वप्न पडलं आणि स्वप्नात काय झालं त्यानं एक लॅटरी तिकीट विकत घेतलं स्वप्नात आणि लॅटरी तिकीट घेतल्याबरोबर त्याला लॅटरी लागली आणि इतकी लागली 10 करोड रुपये कीर्तनात मी कमी सांगणार नाही उगं भरपूर सांगणार काय करायचं आपल्याला 10 करोड कोणाच्या बापाला माहिती आहे उगं बोलायचं 10 करोड रुपये लॅटरी तिकीट लागलं मग मला एवढे मोठे पैसे आता आलं आता काय करायचं चला सोलापूरला
आलं सोलापूरला, इकडं फिरत 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 आलं. जागा बघती का, जागा मिळते का, हिथं मिळते का, तिथं मिळते. आणि काय झालं महाराज, ही एक लक्षात ठेवा, ती कटाड्यावर झोपले बरं का, आणि ती भिकारी होतं बरं का, ही बी लक्षात ठेवा. हा, तुम्हाला वाटलं सोलापूरला आला म्हणजे गाडी घेऊन आला, नाही, तुम्हाला सांगतो ते कटाड्यावर झोपलं होतं. हा, आणि झोपल्याला झोप लागली, स्वप्न पडलं, स्वप्नात लॅटरी तिकीट लागली, पैसे आलं, सोलापूरला आलं, जागा बघितली, जागा मिळली, फ्लॅट मिळला, जागा एक फ्लॅट मिळल्या बरोबर म्हणला आता जागा मोठी मिळाली, हो चांगलं घर बांधू म्हणला. झालं की काय, स्वप्नात पटापट काम होती ती. स्वप्नात त्याला इंजिनियर मिळाला. कसा मिळाला कोणाला माहिती, इंजिनियर मिळाला, वाढू आणली, बिल्डिंग बांधली, बिल्डिंग तयार झाली स्वप्नात. ही झोपलंय कुठं, हा, ही लक्षात राहू द्या. पुन्हा त्यानं घर बांधलं, ती बिल्डिंग नवीन झाली, तयार झाली बिल्डिंग, सगळं झालं, रंग बिंग देऊन तयार झाली. ती म्हणला एवढी मोठं घर बांधलं, आता एकटा कसा काय राहू, म्हणून हुडकाय लागला. काय, बायको हुडकाय लागला, आणि मिळाली की हो त्याला. हो येड्यानो बघा, स्वप्नात त्याला मिळाली. कळालं का, त्याला स्वप्नात मिळाली, आणि तुम्हाला जागृतीत फिरून मिळेल ना तुम्हाला. त्याला मिळाली, त्यानं ती लग्न बी केलं, झालं. ते काय कसं कसं जमलं, कसं झालं काय त्याला माहिती. लग्न झालं, लग्न झाल्याबरोबर लेकरं झाली. आता लेकराला का उशीर आहे का व्हायला, स्वप्नात पटापट पटापट स्वप्न. म्हणजे स्वप्न पडलं, हिरीच्या कट्यावर बसलं होतं, झोपलं, झोपल्याबरोबर त्या लॅटरी तिकीट लागली, लॅटरी तिकीट पैसे घेतलं, सोलापूरला आलं, जागा बघितली, जागा खरेदी झाली, खरेदी झाल्याबरोबर लगेच प्लॅन तयार, बंगला बांधला, बंगला तयार झाला, रंग दिला, पुन्हा पोरगी हुडकली, पोरगी लग्न झालं, लेकरं बी झाले. ही तिथं झोपलंय बरं का, झाली. झाल्याबरोबर काय झालं मग, काय लेकरं व्हायला पटापटा 1 2 3 4 10 12 झाली. अरे मोठं होती, मग घर बांधायचं म्हणजे ते आता नवीन पद्धतीने ते असतं सगळं ना. ती खोल्याची नावं वेगवेगळी, किचन कट, काय डायनिंग रूम, किचन रूम, बेडरूम. अहो एक एक लोक घरं दाखवी तिथे आम्हाला, आणि उगं मागं फिरावं लागतं आम्हाला. आणि त्यानं म्हणायचं का, एक जण घेऊन गेला बरं का, दादा म्हणला चला, आम्ही बंगला बांधला. मी कशात तू उगू चौक, आमच्या पोटात आग पडायची तुझा बंगला. नाही म्हणले, नाही चला चला, तुमचं पाय लागू द्या, पाय लागू द्या. आमचं पाय एवढं गुन्हाचं असतं तर तुझ्या कशाला आला असतो गावाला, तिथे घरात बडीला असते. ही मला चला, गेलो घरला. त्याच्या गेल्यावर त्यानं दाखवायला लागला मला, हे बघा ही बेडरूम. मी म्हणलं बर, हे किचन रूम, बर. ती सगळं दाखवायला लागलो, काय 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 ते दाखवायला, दाखवी त्यानं मागं लिहिलं. दादा हे मला बाथरूम, बरोबर. ही आता सांगू काय कीर्तनात, बाथरूम म्हणला, ही संडास रूम, सगळी रूम दाखविली. आणि बाहेर आल्याबरोबर बसलो. कसं काय दादा वाटलं, मी म्हणलं लई बरं वाटलं. नाही पण दादा बंगला कसा वाटला, कारण सगळा बांधला पण बिघडलाय थोडा. मी म्हणतो बिघडला, हो म्हणलं सगळं बिघडलंय. म्हणलं काय झालं बिघडलं, अरे पण एवढं मोठा चांगला बांधला, सगळं रूम दाखवलं, पण देवघर कुठं आहे. ती म्हणला दादा त्याला जागा पुरली नाही. आता गाढवा संडासाला जागा पुरली, आणि देवघराला जागा नाही. देवघर कुठे गेले, स्वयंपाकाला. इकडे ती किचन कट्टा, तिथं बाजूला देव. त्या देवाच्या तोंडावर सगळा धूर, त्यानं दिलेली फुंडी देवाच्या नाकात. आणि त्यानं एवढं काळं भंगार झालं की देवच कळना, या अंबाबाई का मचोबाई कळत ना. इतकी काळी भंगार का स्वयंपाकघरात ठेवलं. या असली लोक आहेत, काय करावं. त्यानं जाऊ दे, ती सगळं त्यानं घर बांधलं बरं का, बांधलं, झोपले. मग हिकडल्या कडेला बायको, हिकडल्या कडेला घेऊन झोपला, मध्ये लेकरं सगळी झोपली. बायको म्हणली जरा जाठण व्हायला लागली. ती म्हणली काय हो, म्हणली जागा पुरण, आम्ही काय भिताला जाऊन झोपू का. ती म्हणली जाऊ दे आता, जागा कसं तरी सरकून झोपली. काय तुम्ही करून केलं, बांधलं, जरा मोठं बांधलं नाही. ती म्हणलं आता झालंय ते झालं, काय करू सांग, काय करू सांग. ती म्हणली एवढंच करा,
काय करा, एवढंच करा. म्हणजे काय करू, जरा सारखा तिकडं सरकलं मी होईल. हे सरकल्याबरोबर ही खाली पडल्याबरोबर उठलं म्हणत, ए कुठे आहे ग, ए कुठली आहे, कुठे लेकर, कुठे बंगला, कुठे गाव, कुठे, काहीच नाही, हिरीत पडलं. लक्षात आलं का, स्वप्नातली सरक म्हणलं तर हिरीत पडलं. काय व्हायचं आहे, अरे हे काय आहे, स्वप्न आहे. तसं आपलं एक स्वप्न आहे, हे मोठं स्वप्न आहे. आपलं गाव, आपलं घर, बंगला, बायको, लेकरं हे स्वप्न आहे. पुन्हा काही नाही, शेवटी काही नाहीये, हे असत आहे. सत बघ, हे काय, रज्जू सर्पाका भासिले जगदंब. हे सत काय आहे, भ्रम आहे आणि सत्य वाटायला लागलं. पण जे सत आहे तो भगवान परमात्मा आहे. आणि हा परमात्मा ज्याच्या चित्तामध्ये आहे त्याची संगती पाहिजे. देव बसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐशे आवडते मना देवा पुरवावी वासना. मला त्याची संगती पाहिजे ज्याच्या चित्तात. आता दुसरा प्रश्न आहे, चित्तात देव आहे हे ओळखायचं कसं? अहो सत ब्रह्म आहे, परमात्मा आहे, पण हा परमात्मा तुमच्या चित्तात आहे हे ओळखायचं कसं? आहे कसं ओळखायचं? ऊपर तो बहुत बने, अंदर तो राम जाने. काय कळतं, वर्ण वाटतं सगळं, पण आतमध्ये काय भानगड आहे, काय कळतं तुम्हाला? कसं ओळखायचं? म्हणलं जे आहे ना, आत आहे ना, तो ग बसत नाही. मग काय होतं, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. अंतरातलं आपोआप बाहेर येत. अखंड भगवत नाम चिंतन ज्यावेळेस चालतं त्यावेळेस बघायचं तू चित्तामध्ये देव आहे. आणि असा जो भगवत नाम चिंतन अखंड करतोय त्याची संगती, देव वसे चित्ते त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. जाने ऐशे आवडते मना देवा पूर्वावे वासना, हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी. ऐशे आवडते मना देवा पूर्वावी वासना, तुका म्हणे जिने भले संत संगठने. ऐशे आवडते मना देवा पूर्वावी वासना. असं झालेली सेवा जगद्गुरु तुकोबर आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरू माणकोजी बोधले महाराजांच्या चरणी सेवा अर्पण करतो. गेल्या अनेक वर्षाच्या परंपरेनं जे प्रसन्नेश्वर दत्त मंदिर तिथं जवळजवळ 30 वर्षापासून का त्याच्या अगोदर, तर पत्रिका तर 30 वाचलं भावाने, कवा असेल ते असं तुम्हीच ओळखा. तितक्या वर्षाच्या परंपरेनं चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये मी अनेक वर्ष झाली इथं सेवा, आपल्याला एक जागराची सेवा इथं करत आलो. ती सेवा खरोखर वातावरण आणि हे जागा सगळी खरंच प्रसन्नेश्वर प्रसन्नच आहे. जागा आहे, प्रसन्नच आहे की इथं थोडक्यात आटपावं असं वाटत नाही. इतकं विषय अशा प्रकारचं जागा की ज्याला काय ओपन मंडप नाही, फिंडप नाही, काय नाही. वाळवंटात कीर्तन चाललं काय की असं वाटतं आम्हाला. वाळवंटात, चंद्रभागेच्या वाळवंटात, कारण आम्हाला चंद्रभागेच्या वाळवंटात उघडत असतो आम्ही, आकाशात आमचा मंडप असतो, पण त्या ठिकाणी चाललं असतं. अशा प्रकारचं हे फार सुंदर व्यवस्था आहे, चांगली योजना आहे, चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम चालू आहे. आणि हरिभक्तीपरायण रमेश महाराज शिवापूरकर यांचं व्यासपीठ आहे, त्यांचं मार्गदर्शन आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये चालू आहे. मी नेहमी म्हणत असतो, भजन सम्राट आमचे रमेश महाराज. अगदी भजन कसं करावं, कीर्तनामध्ये चाली कशा असाव्या बरं का. आता म्हणजे लोकांना दुसऱ्या नावं ठेवतो असं नाही, गायकी असावी
पण गायकी कुठं आणि कीर्तनातल्या चाली कुठं हे वर्म शिकलं पाहिजे. कीर्तनातल्या चाली आणि गायनातला तो प्रकार आहे, पण असा असला पाहिजे की झटपट त्याच्यामध्ये आपलं गायकी करावी झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये चाली रंग आले पाहिजे. अशा प्रकारचं रमेशरावच्या अनेक वर्ष म्हणजे माझा जवळजवळ मला वाटतं साधारण 50 वर्षाचा संबंध आहे. जळकोटला आम्ही पहिलं भेटायचं. जळकोट तिकडं ते हैदराबाद रोडला आहे, त्या गावाला तिथं रमेश महाराज व्यासपीठला असायचं. माझं कीर्तन शेवटचं असायचं जागराचं त्या काळात आणि 50 वर्षाच्या पूर्वीपासून ते चालत आले. त्यांचं नेतृत्व आहे, खरी सेवा आहे. सेवा कशी करावी, महिनावारी चालत प्रकारची करायची, वारकरीचा नेमनित्य पालन करणं हा मुख्य जो हेतू आहे तो त्यांच्या ठिकाणी आहे. या भागातली सगळी वारकरी मंडळी प्रेमानं करतात. अशा प्रकारची सेवा करत राहावी ही तुम्हाला दत्तांच्या कृपेनं तुमच्या ठिकाणचा उत्साह वाढावा, जरा जास्तीत जास्त समुदाय वाढावा. मला कळालं यावर्षी 5-25 बाया घरोघर जाऊन आमंत्रण दिली, बुक्का दिला, कुंकू लावलं, हळद लावली, जसं काही लागणार आमच्या या ही लागणार आहे असं आमंत्रण तुम्हाला देऊन तुम्ही एवढं कष्ट घ्यायला लागला. खरोखर धन्य आहे, भाग्यवान तुम्ही सगळ्या स्त्रिया आहात. असं परमार्थाकरता जरूर मान अपमान सोडून बोलवून आणा आणि बोलवून आणून परमार्थ करायला हवा, भजन करायला हवा, नामस्मरण करायला हवा. ते केलेलं काय आहे ते पुण्य तुम्हाला फार मोठं पदरात पडतं. ते पुण्य करत राहा. अशा सगळ्या विनंती या पंक्ती घालणारी, देणगी देणारी या सगळ्यांचं कल्याण व्हावं हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला, यावर्षी अधिक महिना आलेला आहे आणि कल्पना असेल नसेल, मी प्रत्येक अधिक महिन्यामध्ये माझा जो बोधली परंपरा आहे ही बोधली परंपरा महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा, तेलंगणा, तामिळनाडू आदी देशामध्ये हे पसरलेलं आहे. मी तिकडं कानडी वगैरे तेलुगू सगळ्या भाषा बोलतो. मी कानडीमध्ये तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत हे ग्रंथ प्रकाशन केलंय. लांब कर्नाटकामध्ये तिकडे कार्यक्रम असतो. राहुल माझ्याबरोबर पुष्कळ फिरलाय, बेंगलोरला वगैरे पुष्कळ पकवाज वाजवायला फिरलाय. अलीकडे संगत सोडली त्यानं. असू दे, का हसला एवढा मोठ्यानं? त्याला वाटायला म्हाताऱ्याच्या मागे लागून काही उपयोग होणार नाही. मी सगळं घेऊन फिरलो त्याला बाजू तिकडे भागामध्ये. तर तिकडं सगळ्या भागामध्ये समाज आहे. पण माझा विचार काय असतो, सगळा भक्त बोधले परंपरा आणि सगळा समाज एकत्रित यावा या दृष्टीनं प्रत्येक अधिक महिन्यामध्ये मी एक सप्ताह घेतो आणि मग त्याच्यामध्ये सर्व लोकांना समुदाय करत असतो. आतापर्यंत 15 अधिक माझ्या कारकिर्दीत झाले. आता 16वा अधिक यावर्षी वैशाख महिना झाल्यावर म्हणजे जवळजवळ अजून 10-15 दिवस राहिले. 17 तारखेला अधिक महिना सुरू होतो आणि 17 तारखेला सुरू होतो म्हणजे वैशाख झाला की अधिक झाला की ज्येष्ठाच्या जागेवर अधिक आला. पण या अधिक महिन्यात यावर्षी मी हा कार्यक्रम कुठे करायचा, प्रत्येक वर्ष पुण्यक्षेत्र ओळखतो. आतापर्यंत काशीला झाला, तिकडं पैठण, गेल्या वर्षी पैठणला झाला, त्र्यंबकेश्वरला झाला, इकडं कर्नाटकात कुठं एकदा कर्नाटकात, एकदा महाराष्ट्रात, एकदा हंपीला, असं कुठं करत आलो. या वर्षीचा सप्ताह मी देहूला ठेवलेला आहे कारण जगद्गुरु तुकाराम महाराजाला 375 वर्ष झाली आणि म्हणून या वर्षीचा अधिक मास सप्ताह तिथं ठेवलेला आहे. तेव्हा त्या सर्व तुम्हाला आलेल्या भाविक लोकांना आम्ही आमंत्रण करतो की 17 तारखेपासून 24 तारखेपर्यंत तिथं सप्ताह देहूला आहे आणि देहूला मी गाथा पारायण ठेवलेलं आहे. संगीत गाथा पारायण म्हणजे प्रत्येक अभंग चालीत म्हणत गाथा पारायण करायचा. रोज त्या गाथा पारायणाला 6 ते 7 तास लागतात. रोज ज्ञानेश्वरी पारायण वेगळं, गाथा पारायण वेगळं. सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत गाथा पारायण चालेल आणि या गाथा पारायणाकरता जेवढे लोक या सगळ्या लोकांनी या गाथा पारायणाला बसा. महाराष्ट्रातले सगळे गुणवंत कीर्तनकार महाराज मंडळी आहेत, गुणवंत आहेत. पहिल्या दिवशी वास्कर महाराज आहेत, विठ्ठलदादा वास्कर महाराज आहेत. दुसऱ्या दिवशी चैतन्य महाराज देगलूरकर आहेत, प्रमोद महाराज जगताप आहेत, दशरथ
दशरथे आहेत, उमेश दशरथे आहेत, पांडुरंगबुवा वैद्य, पांडुरंगबुवा घुले आहेत, पांडुरंगबुवा घुले आहेत, पुन्हा नंतर आमचे एक अमृत जोशी आहेत, अशा देहूकर आहेत. सगळे म्हणजे पहिलं वास्कर आणि शेवटला देहूकर आहे, म्हणजे दोघात सगळा संप्रदाय आला. मग मी असं केलं, पहिला वास्कर आणि शेवट देहूकर ठेवला. म्हणजे दादा असं का, ह्या दोघं आली की सगळी गुंडाळी फडकली आली सगळी फडकली. आणि पुन्हा एक संस्थांना, एक ह्यांना, एक त्यांना, सगळ्यांना कार्यक्रम दिले. भरपूर सगळ्या महाराज लोकांना दिलेले आहे आणि येणार आहे आणि सगळ्यांनी राहण्याचं कबूल केलेलं आहे. तर या कार्यक्रमाकरता तुम्ही सोलापुरातून यावं. पत्रिका आहेत, गाडीमध्ये आहेत, तेवढे पुन्हा दे बाबा पुन्हा आणून, बरं का, त्या पत्रिका गाडीतल्या दे. त्या कार्यक्रमाला या. आणि मग तुम्ही म्हणाल काय पारायण करायला आम्हाला येत नाही, मग पारायण करणाऱ्यांनीच यावं असा प्रकार नाही, भजनानीच यावं असं नाही. कुणी बी या, कुणी बी बसा भजनाला, पारायणाला बसा. नाही आम्हाला पारायण करायला येत नाही, मग काय करा, आता नटाळी मुखानं भजन, संत भजन करायचं की ज्या भजनाच्या योगानं काय होईल तर पुण्यवंत व्हावे आणि घेता सज्जनांची नावे. म्हणून एकदा भजन करा. Oh,
संत संघर्ष संत Ah